नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. तर परत एक वेळा स्वागत आहे तुमचं MST सिम्प्लिफाईड आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा जे हा व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण खूप सारे महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत. जसे की आता आपली जी कॅपराऊंडची प्रक्रिया आहे, आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. ठीक आहे. आता कॅपराऊंड 3 लवकरच सुरू होईल आणि शेवट खतमही होऊन जाईल. तर याच्यामध्ये काय स्ट्रॅटेजी आपली असावी, ठीक आहे. त्याच्यानंतर कॅपराऊंड 2चा कट ऑफ कसा होता, कॅपराऊंड 3चा कट ऑफ काय होता आणि कोणत्या रँकवर रिस्क आहे तुम्हाला कॉलेज भेटण्यामध्ये, कॉलेज न भेटण्यामध्ये. या ज्या संपूर्ण गोष्टी आहे, या सगळ्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जेवढं तुमचं हाय रँक आहे, तेवढं हाय रिस्क आहे, ते रँक आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर आपण चॉईस फिलिंगचं महत्त्व काय असणार आहे ते बघणार आहोत. BMS साठी आपली सेफ रँक काय असणार आहे, आपली स्ट्रॅटेजी काय असणार आहे, कॅपराऊंड 3 कधी सुरू होणार, कॅपराऊंड 3चा कट ऑफ काय असणार, या संपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आवश्यक बेल आयकॉन प्रेस करून घ्या. तर चला, व्हिडिओमध्ये वेळ वाया न घालता चला आपण पुढे जाऊया. तर जे कॅपराऊंड 2चा जे क्लोजिंग कट ऑफ होता, हे आपण कॅटेगरी वाईज मी तुम्हाला एक वेळा सांगतोय. जे आपला तक्षशिला आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज वाशिमचा होता, या कॉलेजमध्ये सगळ्यात लो कट ऑफ गेलेला आहे. तर तिथे ओपन कॅटेगरीचा क्लोजिंग कट ऑफ होता कॅपराऊंड 2चा 320 मार्क. NTBचा, NTDचा, NTCचा आणि OBCचा हे होता 316 मार्क. VJAचा 317 मार्क, SCचा 315 मार्क, SCBCचा 312 मार्क आणि STचा 354 मार्क. ठीक आहे. एवढा कॅपराऊंड 2चा कट ऑफ होता. तुमचा कट ऑफ कधी, तुमचे मार्क कधी या मार्क्स एवढे असतील किंवा याच्यापेक्षा आज असतील आणि तुमचं कधी तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं नाही, म्हणजे तुम्ही चॉईस फिलिंगमध्ये चूक केलेली आहे. तर त्याच्यावर खूप ध्यान देणे या थर्ड राऊंडमध्ये खूप जास्त आवश्यक आहे. कारण थर्ड राऊंडमध्ये तुम्ही चॉईस फिलिंग चुकवली तर तुम्ही आता स्टेमध्ये खेळचाल. स्टे वॅकन्सी म्हणजे खूप जास्त रिस्क असतो. ओके. तर हे शेवटचा राऊंड तुमच्याजवळ आहे असं समजून चला. आमच्याकडून चॉईस फिलिंग करून करायची असेल तर 9284580108 खाली जे नंबर दिला आहे याच्यावर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला पर्सनली आम्ही गाईड करू, सगळं काही सांगू. ठीक आहे. तर आता याच्यानंतर आपण बघू की बाबा सर किती मार्कवर आमचं जे रँक आहे, आमचं जे कॉलेज अलॉटमेंट चान्सेस आहे ते सेफ आहे. कोणत्या कॅटेगरीच्या किती मार्कवर तुम्ही सेफ आहात. तर बघून घ्या. तुमची कॅटेगरी कधी NTB, NTC, NTD, VJA आणि OBC. डबल एक वेळा सांगतो हा. NTB, NTC, NTB, NTD, VJA, OBC ही कधी तुमची कॅटेगरी आहे आणि तुमचे मार्क 307 किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे, तर तुम्ही कॅपराऊंड 3 मध्ये खूप जास्त सिक्युअर आहात. तुमचे कॉलेज अलॉटमेंट होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. तुम्हाला फक्त करणं आवश्यक तर 307 मार्कवर किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क आहे आणि तुमच्या या कॅटेगरी आहे, तर तुम्ही सेफ आहात. कॅपराऊंड 3 मध्ये तुम्हाला अलॉटमेंट होणार आहे. फक्त तुम्हाला करणं काय आवश्यक आहे ते म्हणजे चॉईस फिलिंग चांगली करणं आहे, चॉईस फिलिंग ॲक्युरेट करणं आहे, चॉईस फिलिंग परफेक्ट करणं आहे. ठीक आहे. पुन्हा एक वेळा सांगतोय. डबल पुढे आपण जे पाहू, जी SCBC कॅटेगरी आहे, तुमची SCBC कॅटेगरी आहे, तुमचे मार्क 306 आहेत ते किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहेत, तर तुम्ही सिक्युअर आहात. तुमचं सिलेक्शन या राऊंडमध्ये होण्याचे खूप जास्त हाय चान्सेस आहे. तुमची कॅटेगरी कधी SC आहे आणि तुम्हाला 310 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क आहे, तर तुमचं सिलेक्शन या राऊंडमध्ये होण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. डबल आता शेवटची आपली कॅटेगरी म्हणजे ST कॅटेगरी. ST कॅटेगरी तुमचे 240 मार्क आहे. तुमची ST कॅटेगरी आहे, तर तुमचं थर्ड राऊंडमध्ये सिलेक्शन होणार. खूप हायर चान्सेस आहेत. ओके. त्याच्यानंतर ओपन कॅटेगरी. आता ओपन कॅटेगरीचं आपण कधी बघू, ओपन EWS, तर तुमचे मार्क कधी 307, 308, 309 या दरम्यान आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे, तर थर्ड राऊंडमध्ये तुमचे सिलेक्शन होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. तर थर्ड राऊंडमध्ये काय होणार आहे, खूप जास्त फॅक्टर कट ऑफ कमी होण्यामध्ये येणार आहे. जसे की खूप सारे कॉलेज ऍड झालेले नव्हते, आता ते कॉलेज कधी ऍड झालेत, जसं की ज्यांना अप्रुव्हल भेटेल, खूप जास्त चान्सेस आहे की खूप सारे कॉलेज ऍड होतील. ते कॉलेज ऍड झाले की ऑटोमॅटिकली कट ऑफ कमी येणार आहे आणि ज्यांना कमी मार्क आहेत त्यांचाही फायदा होण्याच्या मध्ये या कॅपराऊंड 3 मध्ये होणार. तर त्याच्यानंतर आता मी संपूर्ण तुम्हाला गोष्ट सांगतो. आता आपण डिस्कस करू की ऑल इंडिया रँकच्या हिशोबाने कोणी सेफ आहेत आणि कोणी अनसेफ आहेत, कोणी रिपीटला जावं, कोणी काय करावं, हे आपण तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये पुढे आपण करणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. तर कधी तुमचा ऑल इंडिया रँक 4,50,000 त्याच्यापेक्षा कधी कमी आहे, 4,50,000 आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे, कोणती कॅटेगरी असो, तर तुमचे हे खूप जास्त चान्सेस आहे की तुमचं सिलेक्शन स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये होऊन जाईल. ठीक आहे. आता याच्यानंतर मी तुम्हाला सांगतोय की जे मुलांचे रँक 3,75,000 ते 4,50,000 या दरम्यान असणार आहे,
या मुलांना टॉपचं कॉलेज भेटणार नाही. तुम्हाला थोडं सॅक्रिफाईस करावं लागेल, तुम्हाला थोडं मन छोटं करावं लागेल आणि तुम्हाला जे कॉलेज अलॉट झालं ते कॉलेज तुम्हाला घ्यावं लागेल. कोण? 3,75,000 ते 4,50,000. तर तुमची मनस्थिती कधी अशी आहे की भाऊ आम्हाला कोणतंही कॉलेज अलॉट झालं तर आम्ही घ्यायला तयार आहोत. आणि तर तुम्ही बिलकुल जाऊ शकता. तुमचे चान्सेस खूप जास्त आहे या राऊंडमध्ये अलॉट होण्याचे. पुढे जाऊन सविस्तर डिस्कस करू ज्यांची हाय रँक आहे. तर 3,75,000 ते 4,50,000. ओके. त्याच्यानंतर ज्या मुलांना चे रँक आपण एक टेंटेटिव्ह सांगतो तुम्हाला, ज्या मुलांची रँक 4,50,000 ते 5,20,000 आहे. तर सगळ्यात कॉम्प्लिकेटेड मुद्दा येतो. या मुलांनी काय करावं? खूप सारे पालकांचा प्रश्न असतो की आता सर आम्ही रिपीटला जावं की काय करावं? तर तुमचे रँक 4,50,000 ऑल इंडिया रँक 4,50,000 ते 5,20,000 आहे. तर खूप जास्त रिस्क आहे. तुम्हाला कॉलेज अलॉट होऊ शकते, असं नाही होणार नाही. पण तुम्हाला स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये शेवटपर्यंत थांबावं लागेल आणि शेवटपर्यंत थांबवायचं म्हणल्यावर रिस्क आहे, टाईम लागेल आणि तुमचा रिपीटचा कधी प्लॅन असेल तर तेही त्याच्यामध्ये तुमचं लॉस्ट होऊन जाईल. कारण की खूप वेळ लागू शकते. मागच्या वेळेस खूप हाय रँकवर सिलेक्शन झाले होते. ओके. 5,20,000 लोकही सिलेक्शन झाले होते. पण ते कधी-कधी झाले होते शेवटच्या टप्प्यात झाले होते कॅप राऊंड स्टे वॅकन्सीच्या. ठीक आहे. तर तुमचा रँक कधी 4,50,000 ते 4,00,000 4,50,000 ते 5,20,000 आहे. तर तुमचा खूप हाय रिस्क आहे. तुम्हाला शेवटपर्यंत थांबावं लागणार आहे. तुमची प्रोबॅबिलिटी कॉलेज लागण्याची कमी आहे. कॉलेज लागलं तरी शेवटमध्ये लागेल, चांगला नाही लागणार. तुमचा कधी रिपीटचा प्लॅन असेल तर तुम्ही आवश्यक रिपीटला जाऊ शकता. आणि कधी तुम्हाला आमच्याकडून चॉईस फिलिंग करून घ्यायची असेल त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला पर्सनली गाईड करू. तुमचं सगळं तुम्हाला व्यवस्थित सांगू. तर आमचे राऊंड 3 चे चार्जेस फक्त ₹999 आहे. खाली आमचा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता. इच्छुक असाल तर आम्ही तुमची व्यवस्थित चॉईस फिलिंग करून घेऊ. तुम्हाला संपूर्ण गाईड करू, तुम्हाला पर्सनली गाईड करू, तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करू. या व्हिडिओच्या शेवट कमेंट सेक्शनमध्ये आमच्या ग्रुपची लिंक आहे, तिथं तुम्ही जॉईन होऊ शकता. आमचं ते फ्री काउन्सिलिंग ग्रुप आहे. पेड काउन्सिलिंग ग्रुपसाठी तुम्ही बघू शकता, आम्हाला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.